हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आणि श्री बघा त्याची गाडी घेऊन कसा मस्त झोपलेला आहे. चला आता आपल्याला मी श्रीला सकाळी 10 वाजता झोपी लावलं पुन्हा एकदा, म्हणजे 7ला उठला होता आणि पुन्हा एकदा 10 वाजता झोपी लावून मी माझ्या आता कामाला लागले. दिवसभराचं सगळे काम वगैरे आवरले, कारण ब्लाऊजच्या आजकाल मी ब्लाऊज शिवते त्याच्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ वगैरे काढायला जमत नाही. आणि संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून आज मी लवकरच काहीतरी वेगळी रेसिपी घेतलेली आहे. आणि रोज रोज चपाती खाऊन कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी आज मस्तपैकी इथं बनवणार होते टोफूची मस्तपैकी पुलाव बनवणार होते. तर सगळं साहित्य वगैरे टाकून मी इथं हे टोफू सेम पनीरसारखंच असतं, थोडं हे असतं सोयाबीनचा टोफू. तर आज आपण त्याचीच मस्तपैकी बिर्याणी बनवणार आहोत, म्हणजे पुलाव म्हणा बिर्याणी म्हणा काही पण म्हणू शकता. तर चला इथं मी दोन्ही साईडने मस्त फ्राय केलं आणि त्याच्यानंतर इथं मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आधीच मी तांदूळ पण शिजवून घेतलेलं होतं, ते साईडला ठेवले. इथं कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकली आणि थोडेसे काजू टाकले. तर सर्व मिक्स करून मी हळूहळू पाहिजे तेवढं तांदूळ शिजलेलं आता इथं घातलेलं आहे, म्हणजे भात टाकलेला आहे. आता लास्ट टाकत आहे तूप मी आणि पुन्हा एकदा मिक्स करूयात. छान अशी रेसिपी बनलेली आहे आणि ती आता दहीसोबत आपण खाऊयात. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर खाऊन पिऊन झालं, त्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं दांडिया खेळायला. आणि खूप दिवस म्हणजे मी इच्छा होती माझी की असं गरबा वगैरे खेळायला जावं. तर फायनली आज आम्ही निघालो आणि गेलो. ते एका फ्रेंडने बोललं होतं, म्हटले ग्राउंड खूप मोठं आहे, चला आपण तिकडे जाऊ. पण सकाळ धरूनच पावसाने एवढा हाहाकार माजवलं, त्याच्यामुळं काय जायचं का नाही जायचं हे कळालंच नाही. शेवट जेवण वगैरे केलं आणि निघालो. तर पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर पाहिलं तर ओ माय गॉड, इतकी भीड होती, इतकी भीड होती. तर मला वाटलं आता नाही, मी तर एका कोपऱ्यात उभा राहूनच करणार, पण नाही. खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं आणि खूप गर्दी होती तिथं पाहू शकता. अजून तर काही नाही, अजून 10-15 मिनिटांनी खूप जास्त गर्दी होणार. तिथं खूप मोठं ग्राउंड होतं ते आणि तिथं होतं. तर देवीचे पण असं मस्त की पैकीने का बसवलेली, तर खूप सुंदर देवी दिसत होती. सगळेजण दर्शन वगैरे प्रसाद घेतला आणि आता त्याच्यानंतर इथं एकच ग्रुप नव्हता, तर वेगवेगळे ग्रुप आपले आपले चाललं होतं खेळायचं. आणि खूप मस्त यार, माहीत पण नाही मला, मी पहिल्यांदा असा गरबा पाहायला आले. आणि दांडिया तर कुणी आणल्याच नव्हते, सगळेजण आपल्या गाणे वगैरे लागले होते ना त्याच्यावर डान्स करत होते. खूप मस्त मस्त. मला तर फक्त एकच स्टेप होत होती, मी तीच करत होते. मला काही दांडिया वगैरे मी कधी गरबा कधी माहीतच नाही कसा असतो काय असतो, आपल्याला येत पण नाही. आणि पहिल्यांदाच पाहिलं, पण भारी वाटतं असं बाहेर गेल्यानंतर आणि शांत वाटतं. मोबाईल बसून सुटका भेटती. तरी पण मी तिथं मोबाईल घेतला आणि थोडेफार व्हिडिओ काढले आणि नंतर एन्जॉय केलं. 2 तास आम्ही मस्त एन्जॉय केलं, कारण 10 वाजेपर्यंतच अलाउड होतं आपल्याला तिथं. ते DJ वगैरे बंद करायला होतं 10च्या नंतर, त्याच्यामुळे 10पर्यंतच होतं. आणि मध्यभागी आम्ही अशाच चपला वगैरे ठेवलेल्या आणि मस्त बॅग वगैरे ठेवून मोबाईल त्याच्यात ठेवले आणि कडनी सगळे खेळत होते. ह्याच ग्रुपमध्ये आम्ही पण खेळत होतो. आणि ते जे होते ना, जे मध्ये आहेत ते खूप भारी डान्स शिकवतात आणि ह्या सगळ्या डान्सर आहेत ज्या गरबा ज्या खेळत आहेत त्या. आणि त्याच्यामुळे ते खूप छान खेळत होते, म्हणून म्हटलं थोडं आपलं साईटला व्हा आणि त्यांचाच व्हिडिओ काढा. मग ही माझी फ्रेंड आहे, त्यांच्यासोबत आम्ही थोडंसं व्हिडिओ काढलेला आहे आणि त्यांच्यासोबत मी गेलेली. आणि तिथं मस्तपैकी एकदम छान वाटलं, खरंच भारी वाटलं आणि फ्रेश वाटलं गेल्यानंतर. तर नक्की तुमच्या पण आसपास कुठं असेल तर नक्की जाऊ शकताय. पण मी मिस केलं सई आणि सेजूला, त्यांना आणायला पाहिजे होतं. तर मला वाटलं कशाला, इतक्या थोडंसं लांब होतं आमच्या घरापासून 4-5 किलोमीटरवरती. तर मी काही त्यांना नेलं नाही, कारण घराच्या आमची जी सोसायटी आहे तिथं पण बसवलेलं आहे. तर सई सेजू म्हटलं आम्ही तिथंच जाणार. आणि चला तिकडचा पण तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नंतर मी सगळा व्हॉइस ओव्हर दिलेला आहे, कारण पूर्ण गाणी असतात आणि ती गाण्या पूर्ण ह्याच्यामध्ये येतात आपल्या नाही का, कॉपीराईट वगैरे येतं, त्याच्यामुळे मी नंतर व्हॉइस ओव्हर दिलेला आहे. तर प्लीज सांगा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ.